कुंभ राशी 16 मे अमावस्या हा जवळचा नातेवाईक तुमच्या जीवावर उठणार. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. तुम्हाला वाटत असेल 16 मे 2026 ही फक्त एक सामान्य अमावस्येची रात्र आहे, तर तुम्ही आयुष्यातून तुमच्या सर्वात मोठी चूक करत आहात. कारण याच रात्री तुमच्या राशीचा मालक, मृत्यूचा आणि न्यायाचा देवता शनिदेव रेवती नक्षत्रात पाऊल ठेवत आहे. एक असं नक्षत्र जिथून तुमच्या गेल्या 30 वर्षाचा कर्माचा महाहिशोब सुरू होत आहे. कुंभ राशींच्या मित्रांनो, डोळे उघडून नीट ऐका. या रात्री काळोखाचा फायदा घेऊन तुमचे काही गुप्त शत्रू तुमच्यावर भयंकर तंत्रमंत्राचा प्रयोग करण्याची तयारी करत आहेत. तुम्हाला वाटते की तुमची प्रगती का थांबली आहे, तुमची गरिबी का संपत नाही, या सर्व प्रश्नांची उत्तरे 16 मेच्या रात्री पडलेली आहेत. पण घाबरू नका, कारण याच भयंकर रात्री साक्षात महाकाळ महादेवाचा तिसरा डोळा उघडणार आहे, जो तुमच्या शत्रूंना भस्म करून तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची शक्ती देणार आहे. जर आज तुम्ही या व्हिडिओ अर्ध्यावर सोडला तर लक्षात ठेवा, येणाऱ्या संकटांचा इशारा तुम्ही गमावून बसाल आणि मग पश्चातापाशिवाय तुमच्याकडे काहीच उरणार नाही. या व्हिडिओच्या शेवटच्या भागात मी असा एक गुप्त उपाय सांगितला आहे, जो तुमच्या शत्रूंचे सर्व बार उलट होईल. तुमच्या नशिबाचा हात थरारर सुरू होईल. तुमच्या आयुष्यातील ही शेवटच्या अमावस्या ठरेल, ही भाग्योदयाची पहिली पहाट. हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कुंभ राशींच्या मित्रांनो, 16 मे 2026 ही अमावस्या तुमच्यासाठी केवळ एक काळोख रात्र नसून तुमच्या नशिबाच्या परीक्षेतून पार पाडण्याची वेळ आहे. जेव्हा शनिदेव तुमच्या कुंभ राशीत असून रेवती नक्षत्रात प्रवेश करतात, तेव्हा ते अत्यंत शक्तिशाली आणि निर्णायक भूमिकेत असतात. ही अमावस्या तुमच्या आयुष्यातील जुन्या दुःखाचा, कर्जाचा आणि मानसिक त्रासाचा अंत करण्यासाठी येत आहे. हा काळ असा आहे जिथे आकाश आणि पाताळ एक होऊन तुमच्या भाग्योदयाचे दरवाजे उघडणार आहे. कुंभ राशीच्या जातकांनो, ज्योतिषशास्त्रात रेवती नक्षत्र हे पूर्णत्वाचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे तुमच्या आयुष्यातील रखडलेली कामे आता अंतिम टप्प्यात येतील. गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही ज्या संघर्षातून जात आहात, त्या कष्टाचे फळ देण्याची जबाबदारी आता खुद्द शनिदेवाने घेतली आहे. ही रात्र कर्माची साफसफाई करण्याची, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात नवीन ऊर्जेचा संचार होईल. जर तुमची कर्मे शुद्ध असतील तर ही अमावस्या तुमच्या जीवनात प्रकाशाची नवीन पहाट घेऊन येईल. कुंभ राशींच्या मित्रांनो, या रात्री तुम्हाला मनावर नियंत्रण ठेवणे सर्वात जास्त गरजेचे आहे, कारण अमावस्येचा प्रभाव तुमच्यातील भीती किंवा संभ्रम वाढवू शकतो. ही रात्र तुमच्या अंतर्मनात डोकावून पाहण्याची आणि भविष्यातील मोठ्या बदलांसाठी सज्ज होण्याची आहे. शनिदेवाचे हे नक्षत्र परिवर्तन तुम्हाला सामर्थ्यशाली बनवण्यासाठी आले आहे. या रात्री तुम्ही जितके शांत राहाल, तितक्या प्रभावीपणे शनीची सकारात्मक ऊर्जा तुमच्याकडे खेचली जाईल. तुमच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. कुंभ राशींच्या मित्रांनो, 16 मे नंतर तुमच्या नात्यांमध्ये आणि वैवाहिक आयुष्यात एक असा बदल घडणार आहे, जो तुम्हाला सुरुवातीपासून हादरवून टाकेल, पण तो तुमच्या भविष्यासाठी अत्यंत गरजेचा असेल. जेव्हा शनिदेव वाणीच्या आणि कुटुंबाच्या स्थानावर प्रभाव टाकतात, तेव्हा तुमच्या आयुष्यातील खोट्या नात्याचा बुरखा पडतात. जे लोक केवळ स्वार्थासाठी तुमच्यासाठी प्रेमाचे नाटक करत होते, त्यांचे खरे चेहरे आता समोर येतील. हे सत्य स्वीकारणे तुमच्यासाठी वेदनादायी ठरू शकते. लक्षात ठेवा, शनिदेव तुमच्या आयुष्यातून कचरा साफ करत आहेत, जेणेकरून खरे आणि प्रामाणिक नात्यांसाठी जागा निर्माण व्हावी. कुंभ राशींच्या मित्रांनो, जे लोक लग्नासाठी किंवा खऱ्या प्रेमासाठी अनेक वर्षापासून प्रतीक्षा करत आहेत, त्यांच्यासाठी 16 मेची ही अमावस्या भाग्योदयाची ठरणार आहे. या काळात जुने चालत आलेली मतभेद मिटतील आणि जोडीदार सोबतचे नाते अधिक घट्ट होईल. जर तुमच्या लग्नात गरिबी किंवा आर्थिक अडथळा असेल, तर शनिदेव आता धनाचे असे मार्ग उघडतील की तुमची घरची परिस्थिती सुधारायला वेळ लागणार नाही. गरिबीच्या छायेतून बाहेर पडून सन्मानाने जगण्याचे दिवस आता जवळ आले आहेत, कारण शनिदेव तुमच्या कष्टाचा सन्मान करणार आहे. नात्यामधील सकारात्मक बदल टिकवण्यासाठी तुम्हाला रागावर आणि बोलण्यावर ताबा ठेवावा लागेल. गरिबी ही तुमच्या आयुष्यातील एक छोटा टप्पा होता, पण तुमची प्रगती पाहून अनेक लोक तुमच्याशी नाते जोडण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा वेळी कोण आपले आणि कोण परके हे ओळखण्याची बुद्धी तुम्हाला शनिदेव देणार आहेत. वैवाहिक आयुष्यात संशयाला जागा देऊ नका आणि आपल्या जोडीदाराच्या कष्टाची कदर करा. या काळात तुमच्या मातीतील सर्व कडूपणा संपवून प्रेमाचा गोडवा वाढवण्यासाठी ही अमावस्या आली आहे. त्यामुळे हा बदल आनंदाने स्वीकारा. कुंभ राशींच्या मित्रांनो, 16 मे नंतर तुमच्या आयुष्यात असे काही गुप्त सकारात्मक बदल घडतील. आता तुमची दुःखाची रात्र संपली आहे. मनातील अनामिक भीती, चिंतेचे वादळ अचानक दूर होईल. गेल्या अनेक वर्षापासून मानसिक दडपणाखाली तुम्ही वावरत होता, ते आता कमी होऊन आतून एक प्रकारची सकारात्मक भूमिका जागृत होईल. हा बदल केवळ योगायोग नाही, तर शनिदेव तुमच्या जीवनातील नकारात्मक ऊर्जा काढून तुम्हाला मोठ्या यशासाठी मानसिकदृष्ट्या तयार करत आहे. हे काम फायदेशीर
कायदेशीर प्रकरण, जमिनीचा एखादा व्यवहार अडकला असेल तर या काळात समोरून काहीतरी हालचाल येईल. अचानक कोणास तरी फोन येईल. समोरील अडकलेले पैसे अनपेक्षितपणे परत येतील. तुमची गरिबी आता कायमचे निरोप घेणार आहे. शनिदेवाचा हा न्याय तुमच्या कष्टाची पावती असून नशिबाची साथ तुम्हाला संकटातून बाहेर काढण्यासाठी आली आहे. कुंभ राशींच्या जातकांनो, तिसरा आणि अत्यंत महत्त्वाचा संकेत म्हणजे तुमच्या संपर्कात अशा व्यक्तीचे येणे जे तुमच्यासाठी मार्गदर्शक किंवा देवदूत ठरतील. एखादी जुनी ओळख, नवीन व्यक्ती तुम्हाला अशी संधी देईल ज्यामुळे तुमच्या करिअरचा किंवा व्यवसायाचा पूर्ण कायापालट होईल. अचानक तुम्हाला एखाद्या मोठ्या कामाची ऑफर मिळेल किंवा कोणीतरी मदतीचा हात पुढे केला तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. हे संकेत म्हणजे शनिदेव तुमच्यासाठी यशाचे दरवाजे उघडत आहे. कुंभ राशींच्या मित्रांनो, 16 मेच्या या भयानक अमावस्येला तुम्हाला अत्यंत सावध राहण्याची गरज आहे, कारण तुमच्या प्रगतीवर जळणारे शत्रू या रात्री सक्रिय होऊ शकतात. शनिदेवाचे नक्षत्र परिवर्तन आणि अमावस्येचा हा संयोग शत्रूंना संधी देतो, त्यामुळे तुमच्यावर एखादी नजरबाधा, नजरदोष किंवा गुप्त तंत्रमंत्राचा वापर करावा. तुम्हाला अचानक अस्वस्थ वाटणे, विनाकारण भीती वाटणे किंवा घरात विचित्र अनुभव येणे हे शत्रूच्या या कुटील कारस्थानाचे संकेत असू शकतात. ही रात्र तुमच्या धैर्याची आणि आध्यात्मिक शक्तीची परीक्षा ठरेल. जसा जसा काळ बदलतो तसे तसे तुमचे गुप्त शत्रू अधिक आक्रमक होतात. कुंभ राशींच्या मित्रांनो, शत्रूच्या या कारस्थानापासून तुम्हाला घाबरण्याची मुळीच गरज नाही, कारण या काळात तुमच्यावरील साक्षात देवादिदेव महादेवांचा विशेष वरदहस्त असणार आहे. अमावस्येच्या रात्री तुमच्या भोवती महादेवाचे असे अदृश्य संरक्षक कवच निर्माण होणार आहे, जे शत्रूचे प्रत्येक वार उलटवून त्यांच्यावर पलटवून लावेल. तुमच्या विरुद्ध रचलेली सर्व षडयंत्र या रात्री धुळीला मिळतील आणि शत्रू स्वतःच्या जाळ्यात अडकतील. कुंभ राशींच्या मित्रांनो, महादेवाचा हा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्हाला या रात्री काही गोष्टींची खबरदारी घ्यावी लागेल. अमावस्येच्या रात्री उशिरा घराबाहेर पडणे टाळा. कोणत्याही अनोळखी व्यक्तीने दिलेली वस्तू खाऊ नका. अमावस्येच्या रात्री ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करणे तुमच्यासाठी हे शस्त्र ठरेल. महादेवांच्या स्मरणाने तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा जळून भस्म होईल आणि शत्रूची सर्व ताकद क्षीण होईल. लक्षात ठेवा, ज्यांच्या पाठीशी महाकाल आहेत त्यांचं कोणीही अहित करू शकत नाही. कुंभ राशींच्या मित्रांनो, 16 मेच्या या ऐतिहासिक परिवर्तनाचा समारोप करताना तुम्हाला हे समजून घेणे महत्त्वाचे आहे की शनिदेव केवळ शिक्षा देत नाही, तर ते पात्र व्यक्तीला राजा बनवण्यासाठी ताकदही ठेवतात. याविषयी अमावस्येच्या तुमच्या आयुष्यातील दुर्दैवाचे शेवटचे पान उलटले जाणार आहे. आत्तापर्यंत तुम्ही जे सोसले, जे अपमान, गळला, या गरिबीचा सामना केला, त्या सर्वांचे रूपांतर आता सामर्थ्यात होणार आहे. हा भाग केवळ उपायांचा नसून तो तुमच्या नवीन आयुष्याचा पाया असणार आहे, त्यामुळे याकडे अत्यंत गांभीर्याने पहा. कुंभ राशींच्या मित्रांनो, या रात्री महादेवाचा आणि शनिदेवाचा एकत्रित आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्हाला एक विशेष ब्रह्मास्त्र उपाय करायचा आहे. अमावस्येच्या रात्री स्थिर बसून महादेवाच्या प्रतिमेसमोर बसून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करत राहा. शनिदेवाच्या मोहरीच्या तेलाला दिवा लावा. जर शक्य असेल तर गरिबांना काळे तीळ किंवा लोखंडी वस्तू दान करा. हा छोटासा बदल तुमच्या कुंडलीतील सर्वात मोठ्या दोषांना सुद्धा पुसून टाकण्याची क्षमता ठेवतो. लक्षात ठेवा, तुमची राशी शनीची स्वतःची रास आहे, त्यामुळे तुम्ही केलेल्या छोट्याशा प्रार्थनेचा शब्दही शनिदेव कधी खालू पडू देत नाही. कुंभ राशींच्या जातकांनो, सर्वात महत्त्वाचा संदेश: 16 मे नंतर तुमच्या वागण्यात कमालीची नम्रता ठेवा. यश आणि पैसा येत असताना तुमचा गर्व बुद्धीवर ताबा मिळवू शकतो, पण तिथेच तुम्हाला स्वतःला सावरायचे आहे. शत्रूंच्या तंत्रमंत्राचा विचार करून डगमगू नका, कारण महादेवाचा त्रिशूळ तुमच्या रक्षणासाठी सज्ज आहे. कर्मावर विश्वास ठेवा, सत्तेची पाठ सोडू नका आणि येणाऱ्या प्रत्येक संधीचे सोने करा. आता तुमची वेळ सुरू झाली आहे या सुवर्ण काळाचे स्वागत करण्यासाठी आणि स्वतःचे संरक्षण करण्यासाठी. कमेंटमध्ये जय शनिदेव नक्की लिहा. व्हिडिओला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.